या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर, विडी घरकुल नवे नवी सोलापूर या विशेष अंकाचं प्रकाशन विशेष सरकारी वकील तथा भाजपाचे खासदार उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलाय। यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आपल्या मनोगतात वकिलाला भाषण करण्याची सवय नसते, वकिलाला फुकटचा सल्ला देण्याचा माहित नसतो, पण विडी घरकुलमधील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी केव्हाही काही अडचणी असली तरी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम तुमच्या पाठीशी आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमचं एक रूप वकिली पाहिलं असेल, दुसरं रूप राजकारणी, तर याशिवाय अनेक रूप उज्ज्वल निकमांना धारण करता येतात। जेव्हा कधी आपणावर अडचणी असेल तेव्हा हा उज्ज्वल निकम आपल्यासाठी फुकटचा खटला शासन दरबारी लढायला तयार आहे। विडी कामगार महिला या शोषित असल्या तरी त्या संघटित झाल्या तर काय करू शकतात हे विडी घरकुल नवे नवी सोलापूर या विशेष अंकातून पत्रकार व्यंकटेश दोंता यांनी मांडलंय। पोटाला चिमटा देऊन घरकुलमधील मुलं कशी मोठी झाली हे या पुस्तकातील अनेकांच्या जीवनातील संघर्ष त्याग यातून पाहायला मिळतं। खटल्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाण्याचा योग येतो, पण सोलापुरातील या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य माणूस कधी हा नेहमी मोठा नसतो, पण त्याला उत्साह मिळत नाही। पत्रकार व्यंकटेश दोंता यांनी आपल्यामध्ये उत्साह निर्माण केलाय, आपल्यातील आदर्श ठेवलाय, तो भावी आयुष्यात आपल्याला निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल असं सांगितलं। वकिलाला तशी भाषणाची सवय नसते आणि फुकट बोलायची सवय तर अजिबात नसते, पण आज मी वकील या नात्याने इथे आलेलो नाही, कारण विडी कामगार हा सोलापूर मधला एक असंघटित असा एक व्यवस्था ही होती, परंतु ही व्यवस्था जर संघटित झाली तर काय कमाल करू शकते याची सगळी माहिती या पुस्तकातून या नवी सोलापूर जुना विडी घरकुल नवे व्यंकटेश यांनी दिला आहे। त्यामुळे व्यंकटेशजी मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो। खरं म्हणजे आजपर्यंत विडी कामगारांना संघटित नाही, कायद्याचं संरक्षण यापूर्वी नव्हतं, तरी सुद्धा कुठे आपली जिद्द त्यांनी गमावली नाही आणि नव्या उत्साहाने नव्या तर्फेने काम करीत राहिले। आपल्या मुलांना जे काही पैसे मिळतील या आपल्या व्यवसायातून त्यातून वाचून मुलांना मोठं करणं, त्यांना शिक्षणाकरता उभारी देणं, ही मनाची श्रीमंती आज विडी कामगारांमध्ये आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे। आणि म्हणून विडी कामगार जर संघटित झाला तर काय चमत्कार घडू शकतो। आज तुमचे महानगरपालिकेत तुमच्या विडी कामगारांमधून 2 काउन्सिलर सुद्धा निवडून येतात आणि ही एकतेची ताकद आहे। त्यामुळे जरी ही ताकद असली तरी घर हे चांगलं असलं पाहिजे। या घरातून आपले मुलं, नातू, पंतू यांना शिक्षणाकडे आकृष्ट करणे, नव्या जे काही चॅलेंजेस आहेत त्यांना तोंड देणं, यातून सगळ्यांना मध्ये उत्साह निर्माण करणं, ही मोठी जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते। ती तुम्ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडली। आज इथे शतकवीर देखील मास्त्रीजी आहेत, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की वयाची 100वी वर्ष पूर्ण केली आहे। मातृभाषा तेलुगू असली तरी मराठी अस्खलित बोलतात। जिथे जाल ती मातीशी आपण नाम जुळून घेतलेली आहे, हे आपल्या सगळ्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे। मी सगळ्या पुरस्कारार्थींचं अभिनंदन करतो। मी खटल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जात असतो। सामान्य माणूस हा नेहमी मोठा असतो, परंतु त्याला उत्साह मिळत नाही, आणि म्हणून या पत्रकारांनी जो काही आपला उत्साह निर्माण केलेला आहे, आपल्यापुढे जे काही आदर्श ठेवलेले आहेत, हे आदर्श भावी आयुष्यात तुम्हाला निश्चित उच्च करणारे असतील, यात मला शंका नाही। केव्हाही काही अडचण असली तर उज्ज्वल निकमांकडे अनेक रूप आहेत। सरकारी वकील एक रूप, गुन्हेगारांचा कर्तव्यकार दुसरं रूप, राजकारणाचं तिसरं रूप, अशी अनेक रूप माझ्याजवळ आहेत। त्यामुळे ज्यामुळे जेव्हा काही आपल्याला अडचण असेल तेव्हा मला सांगा, कळवा, मी निश्चित शासन दरबारी तुमची वकिली फुकट करेल, एवढंच अभिवादन तुम्हाला देतो। जय हिंद। यावेळी अध्यक्ष मनोगत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी विडी घरकुलचा इतिहास आणि या भागातील व्यक्तींचा गुणगौरव केला।
या भागात 8 नगरसेवक निवडून येतील एवढं लोकसंख्या असलेल्या भागात नागरिक गुण्या गोविंदानं राहतात. कधी या भागात जातीय दंगल, तणाव, पोलीस तक्रार होत नाही हे निश्चितच घरकुलवासियांच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे. या भागात डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, मोठमोठे बिल्डर, उद्योजक, शिक्षण तज्ज्ञ निर्माण झालेत. रविवारी सायंकाळी विडी घरकुल परिसरातील हिरामोती टॉवर येथील बिठ्ठाकोल फंक्शन हॉलमध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं असे आदरणीय आपले उज्ज्वल निकम सर, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर, जे विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्धच आहेत. सध्या ते भाजपचे खासदार सुद्धा आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाचं ज्यांनी लेखन केलं असे पत्रकार व्यंकटेश देवताजी, शतकवीर डॉक्टर नारायणराव दासरीजी आज आपल्या माझ्याच एकट्यासाठीच नाही तर सोलापूरसाठी हा फार गौरवाचा व अभिमानाचा दिवस आहे की आपल्या विडी घरकुल भागात असं एक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः मी देवताजींना अभिनंदन करतो की त्यांनी या पुस्तकातून फक्त लेखनच केलेलं नाहीये तर आपल्या पुढच्या पिढींना आपले मुलं आणि सुरुवात कशी झाली विडी घरकुलची आणि यामध्ये ज्यांचं योगदान आहे याची माहिती पुढच्या पिढीसाठी त्यांनी खूप चांगल्या लेखणीत करून दिलेला आहे. कारण की शहर हे फक्त इमारतींनी ओळखलं जात नाही. शहर हे त्या व्यक्तींनी, त्या व्यक्तींच्या संघर्षातनी, त्यातून ज्या संस्कृती आहे त्याचा जो पाया आहे त्यातून तो शहर ओळखला जातो. आणि नक्कीच त्यांच्या या कार्याला मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या विडी घरकुल सर हा भाग आहे तर येथे 2 प्रभाग म्हणजे 8 नगरसेवक इथून महानगरपालिकेमध्ये निवडून जातात. तर सुरुवातीला हैदराबादहून काही लोक इथे राहण्यासाठी आले आणि महाराष्ट्राच्या एक छोट्या घरकुल योजनेतून सुरू झालेली विडी घरकुल आज इथे खूप प्रतिष्ठित लोक, काही डॉक्टर्स असतील, सामाजिक संस्थेमध्ये वेगवेगळे काम करणारे लोक असतील, काही सायंटिस्ट आहेत, काही वकील आहेत, असे बरेचसे लोक येथे राहतात आणि सर्व समाजातले लोक इथं मिळून मिसळून जातात. या भागात मला सांगण्यात खूप आनंद वाटतो की एकही दंगल किंवा कुठलीही भांडणं आजपर्यंत कुठे इथं ऐकली नाही आम्ही सोलापूरकरांनी. आणि सोलापुराचा हद्दवाढ भाग असूनही आज सोलापूर शहरापेक्षाही पुढे जाण्याचं काम ह्या शहरातल्या वासियांनी इथं करत आहेत. मी परत एकदा उज्ज्वल निकम सरांना आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या मौल्यवान आपला असा आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दलही आपला आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे डॉक्टर आणि वकील यांची पायरी चढायची नसते असं सांगतात, पण खरं म्हणजे इथे 2 डॉक्टर आणि वकील आहे. तर मला खरं हे सांगून समाजासाठी आम्ही सर्व एकत्र काम करणारे लोक आहे. आपण हे कार्यक्रम आयोजित केलं आणि असं एक सुंदर कार्यक्रम इथं आयोजन केल्याबद्दल मी दोंडा परिवार व समस्त घरकुलवासियांना आपले धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शतकवीर डॉक्टर नारायणराव दासरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी पत्रकार व्यंकटेश दोंता यांनी पुस्तकाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी या ठिकाणी मारहाण होतं. त्या मारहाणीवर गंगाधर कुलकर्णी जवळपास शासनाच्या केंद्र राज्य शासनाच्या नियम म्हणून घेऊन या ठिकाणी 3063 विडी घरकुलं निर्माण केली. त्यानंतर या ठिकाणी हळूहळू जवळपास 66 वसाहती निर्माण झाल्या. या ठिकाणी 2 लाखाहून अधिक लोक या ठिकाणी सध्या वास्तव्य आहेत. हे सगळं करत असताना माझे मत आहे की या ठिकाणी जे असे हिरे आहेत ज्यांनी आपलं श्रम, वेळ सगळं खर्च करून एक वेगळ्या पद्धतीनं जर निर्माण केलं त्यांनी एकत्रित एक पुस्तक असावं या हिशोबाने मी गेल्या 3-4 महिन्यापासून या ठिकाणच्या जवळपास 30-35 जणांना गाडीवर घेऊन त्यांची चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला. तेच चरित्र आज आपण या ठिकाणी पुस्तक रूपाने आणलेलं आहे. मी भाजपाचे खासदार तथा विशेष सरकारी वकील साहेब उज्ज्वल निकम साहेबांना मी फोन केला. त्यांनी कुठलाही विचार न करता आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांनी येण्याचं वचन दिलं. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो.
कुठल्याही गोष्टीला जर आपण विचार केला की एवढे मोठे व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येऊ शकतात का, असं सगळ्यांना संशय आहे. त्यामुळे आपलं हे स्टेज म्हणजे आपलं जे व्यासपीठ आहे आणि ते भरलेलं नाही आहे, कारण त्यांना वाटलं की हे असामान्य असे व्यक्तिमत्व आपल्याकडे येऊ शकत नाही. पण त्यांनी या ठिकाणी येऊन हे सगळ्यांची इच्छा जी आहे ना मनातली ते करून काढलेले आहे. आता या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपण पुस्तक निर्माण केलंय, त्या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि आमचे जे सत्कार आहे ते स्वीकार करावा. या प्रसंगी सुरेश मिट्टाकोल, डॉक्टर अजय पोन्नम, अजय बोरा, श्रीनिवास नक्का, सौ कला चन्नपट्टन, बालाजी पलनाटी, श्रीधर सुरा, गोपी दोमाल, संतोष गड्डम, चार्टर्ड अकाउंटंट चंद्रकांत इंजामुरी, नरेश बत्तुल, सागर वल्लाल, आनंद गंजी आणि विठ्ठल कट्टी यांचा भगवा फेटा भगवद्गीता पुस्तक नॅपकिन गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर व्यंकटेश दोंता यांनी मान्यवरांचा सोलापुरी चादर, भगवद्गीता पुस्तक, नॅपकिन गुच्छ व विडी घरकुल नवी सोलापूर पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सायन्ना सोमा परिवाराच्या वतीने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ उमा दोंता, सौ तृप्ती मामड्याल, राजेश मामड्याल, अनिल सोमा, नयन दोंता, पूजा सोमा, नरेश दोंता, गोपाळ दोंता, तेजस मामड्याल, दिगंबर इप्पलपल्ली, नितीन दोंता, सचिन गंडी, कुणाल मोने, अक्षय कोंगारी, किशोर गांगजी, वरुण गुंडेटी आदींनी परिश्रम घेतला. वेडी घरकुल सारख्या भागात राहून असाधारण कामगिरी केलेल्या कर्तृत्वान व्यक्तींचा जीवन प्रवासावर आधारित जुना घरकुल नवी सोलापूर या विशेष अंकाचं पत्रकार व्यंकटेश दोंता यांनी लिखाण केलं. या अंकाचं प्रकाशन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.